ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर मुलांना फार कठीण जातो. पण ॲक्चुअली जर आपण याचे नीट फंडे समजून घेतले ना, तर खूप सोपा चॅप्टर आहे आणि याच्यात मॅक्सिमम क्वेश्चन जे येतात एक्झाममध्ये पुस्तकातलेच येतात. आपल्याला त्या टाइपचे पण क्वेश्चन सगळे आले, तरी बोर्ड एक्झाममध्ये आपण एकदम छान मार्क्स मिळवू शकतो. पण माझं तुम्हाला सजेशन राहील, की तुम्ही फक्त पुस्तकातले क्वेश्चनच आले पाहिजे असा विचार करू नका. तुम्ही वेगवेगळे क्वेश्चन्स पण ट्राय करा, जेणेकरून तुमचे फंडे नीट क्लिअर होऊ द्या. वेगवेगळ्या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला करायची सवय लागू द्या. जेणेकरून तुम्हाला 10वी नंतर पण पुढे सुद्धा त्रास जाणार नाही. ठीक आहे. सो आपला एम फक्त 10वीत छान मार्क मिळवणे हे 10वीतले आपल्या पुस्तकातले 15 नीट गणित आले पाहिजे असा नाही पाहिजे. आपल्याला सगळ्या टाईपचे क्वेश्चन आले पाहिजे. आता बघू हा क्वेश्चन कसा करायचा आहे. आपल्याला म्हटलं आहे काईट इज फ्लाइंग अटॅच्ड टू अ थ्रेड विच इज 165 मीटर लॉंग. समजा ही ती आपली पतंग आहे, ज्याला एक दोरा बांधलेला आहे 165 मीटर लंबा. द थ्रेड मेक्स एन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द ग्राउंड. ठीक आहे. सो आता आपण एक काम करू. आपण समजा मी इथे एक ग्राउंड काढून घेतलं. ठीक आहे. सो समजा दिस इज अवर ग्राउंड लेव्हल. आता ग्राउंड लेव्हलमध्ये इथे आपण याला दोरा बांधलेला आहे. या पतंगीला इथून आपण दोरा बांधलेला आहे आणि त्या दोऱ्याची लेंथ किती दिली होती त्यांनी? ती लेंथ आपल्याला दिली होती 165. ठीक आहे. सो इथून आपण पतंगीचा दोरा बांधलेला आहे, ज्याची लेंथ आहे 165 मीटर. ओके. सो आता पुढे काय म्हटलं होतं बरं मग? पुढे म्हटलं होतं फाइंड द हाईट ऑफ द काईट फ्रॉम द ग्राउंड. जमिनीपासून किती हाईट आहे? ॲझ्युमिंग दॅट देअर इज नो स्लॅक इन द थ्रेड. म्हणजे काय, की हा जो धागा आहे, हा धागा एकदम टाईट आहे. नो स्लॅक म्हणजे धागा टाईट आहे. पतंग झोल नाही खाऊन राहिली आहे. ठीक आहे. सो जे पतंग उडवतात त्यांना समजलं असेल, झोल खात नाही याचा अर्थ. ओके. चल मग आता आपल्याला काय करायचं आहे? पतंगची हाईट काढायची आहे ना जमिनीपासून. तर आपण एक काम करू. मी इथून एक लाईन काढून घेतली. सो ही झाली आपली पतंगची हाईट जमिनीपासून. मी इथून एक लाईन काढली आणि इथे आपला ऑलरेडी आता हा ट्रँगल बनला पहा. ठीक आहे. सो हा बनला आपला इथे एक ट्रँगल. याचंच आपल्याला काम आहे. हा अँगल किती डिग्री दिला होता क्वेश्चनमध्ये आपल्याला? त्यांनी म्हटलं होतं की थ्रेड मेक्स एन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द ग्राउंड. सो हा आपला थ्रेड आहे पतंगचा, बरोबर. सो हा झाला आपला पतंगचा थ्रेड. 30 डिग्री विथ द ग्राउंडचा अँगल बनवलेला आहे. काय म्हटलं होतं? काईट इज फ्लाइंग अटॅच टू अ थ्रेड विच इज 165 मीटर लॉंग. या थ्रेडची लेंथ पण आपल्याला दिलेली आहे, 165 मीटर आहे. मग काय काढायचं आहे? हाईट ऑफ द काईट फ्रॉम द ग्राउंड. याचा अर्थ हे आपल्याला काढायचं आहे. समजा आपण याला ट्रँगलला नाव दिलं, ट्रँगल ABC. एक्झाममध्ये आपल्याला ही पतंग नाही काढायची आहे, आपल्याला साधा असा ट्रँगल काढायचा. तुम्हाला समजायला सोपं पडेल म्हणून मी आता पतंग पण काढली होती आहे ना. सो हा आता आपला 30 डिग्रीचा अँगल चला. हे आपल्याला 165 दिला आहे. हा अँगल नेहमी 90चा राहील, लक्षात ठेवा. तर चला, तर आपल्याला एक्झाममध्ये असं करायचं आहे. हे आपल्याला पतंग बनवायची गरज नाही. चलो मग आता काय करायचं आहे? एकदम सोपा क्वेश्चन आहे. कोणता ट्रिग्नोमेट्रिक रेशो लावायचा? मुलं इथेच क्वेश्चनमध्ये गडबड करतात. पण त्याचा फंडा अगदी सिंपल आहे. तुम्हाला कोणता अँगल जो दिलेला आहे, त्या अँगलच्या समोरची साईड तुम्हाला काढायला म्हटलेलं आहे. म्हणजे अपोजिट साईडची तुम्हाला गरज आहे. आणि ट्रँगलचा हायपोटेनस तुम्हाला दिलेला आहे. गिव्हन आहे 165. सो अपोजिट आणि हायपोटेनसचा रिलेशनवाला ट्रिग्नोमेट्रिक रेशो कोणता आहे? तर तो आहे साइन थिटा. साइन थिटाचा फॉर्म्युला काय असतो? साइन थिटाचा फॉर्म्युला असतो अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. मग आपल्याला अँगल किती दिला होता? थिटा आपला किती आहे? 30 डिग्री. त्याची अपोजिट साइड कोणती होती? ही. त्याचं नाव काय आहे? AB. सो AB डिवायडेड बाय हायपोटेनस तर तुम्हाला माहिती आहे 90 डिग्रीची समोरची साईड. ती काय आहे? AC. साइन 30ची व्हॅल्यू किती असते बरं? हा टेबल कसा लक्षात ठेवायचा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल. एकदम सिंपल मेथडने आपल्याला त्याला लक्षात ठेवता येईल. साइन 30ची व्हॅल्यू असते 1/2. AB माहिती आहे का? AB तर काढायचा आहे. मग ABला मी तसंच ठेवलं. AC माहिती आहे का? येस, AC दिलेला आहे 165. मग आता काय करू? मी फक्त या 165ला इकडे घेऊन जातो. डिवाइडचा इकडे होऊन झाला मल्टिप्लाय. आपल्याला याला सॉल्व्ह केलं की AB मिळाला. 2ने याला डिवाइड करून टाकतो. 82 16 बेपंचे 10 आला आपला आन्सर. सो AB किती मिळाला? 82.5. याचाच अर्थ आपल्याला मिळालं हाईट ऑफ द काईट फ्रॉम द ग्राउंड. फायनल आन्सर लिहायला विसरायचं नाही.
सो काईट इज 82.5 मीटर अबाव द ग्राउंड. हे असं आपण आन्सर लिहून टाकायचं. फायनल आन्सर आपल्याला लिहिणं फार आवश्यक आहे मुलांनो, लक्षात घ्या. आपण नुसतं आन्सर काढून फायदा नाही, ते आन्सर आपल्याला प्रॉपरली लिहून हायलाइट सुद्धा करायचं आहे. ठीक आहे. सो हे झालं आपलं आन्सर. मला असं वाटतं तुम्हाला क्वेश्चन एकदम छान नक्की समजला असणार, काही अडचण आलेली नसणार. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट एक काढून घेऊ शकता किंवा शेअर करू तुमच्या मित्रांसोबत पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब पण करायला विसरू नका. आणि मला हे सांगा की तुम्हाला कोणता चॅप्टर आहे जो 10वीचा सगळ्यात कठीण वाटतो आणि त्यातला कोणती एक्सरसाइज किंवा कोणता क्वेश्चन कठीण वाटतो, हे जर मी सांगितलं मला, तर मी त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ काढून पब्लिश करायचा प्रयत्न करीन. थँक यू सो मच स्टुडंट्स. टेक केअर. बाय बाय.